महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने एका केस संदर्भात पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांना दणका दिला आहे। तक्रारदार यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध 5 लाख रुपये भरपाई 6 आठवड्याच्या आत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे। तक्रारदार केवल विकमानी यांचं अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ होता। मागील 1.5 वर्षापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी रात्रीच्या वेळी टर्फच्या जाऊन तक्रारदार केवल विकमानी यांना मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली होती। त्यानंतर उठाबशा देखील काढण्यासाठी लावण्यात आल्या। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। या प्रकरणी तक्रारदार केवल विकमानी यांनी मानवी हक्क आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली। या केसमधील तक्रारीची आणि पुराव्याची गंभीर दखल कोर्टाने घेतली आणि केस फास्ट चालवून 7 महिन्यात तक्रारदार केवल विकमानी यांना मोठा दिलासा दिला आहे। तत्कालीन PSI सुहास पाटील यांनी 5 लाख रुपये तक्रारदार केवल विकमानी यांना 6 आठवड्यात द्यावेत। तक्रारदार केवल विकमानी यांच्या जबाबानुसार गुन्हेगारी मारहाण, शिवीगाळ, सरकारी पदाचा दुरुपयोग, गुन्हेगारी अतिक्रमण इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत। संपूर्ण प्रकरण पुन्हा नव्याने चौकशी करून PSI सुहास पाटील यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्याला सेमिनार आणि प्रोग्राम घेऊन लोकांशी चांगली मदतपूर्व वागणूक करण्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त ठाणे यांना दिले आहेत। विषय असा आहे की आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबरनाथमध्ये माझा क्रिकेट फुटबॉलचा स्पोर्ट्सचा टर्फ होता। तिकडे पोरं येऊन खेळत होते। क्रिकेट फुटबॉल असे विविध खेळते लोक तिकडे येऊन खेळत होते। परंतु शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PSI सुहास विठ्ठल पाटील यांनी तिकडे येऊन आम्हाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, मारहाण केली होती, आम्हाला उठाबशा काढायला लावल्या होत्या। त्या संदर्भात आपण 23 मे 2023 म्हणजेच 1.5 वर्षापूर्वी आपण एक आवाज उठवला होता। भरपूर न्यूजमध्ये ते बातमी पण लागलेली होती। ते CCTV फुटेज आणि जे ऑडिओ त्यांचा ऐकू येत होता, ज्या प्रकारे ते शिव्या देत होते, त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर व DCP झोन 4च्या हद्दीत एक पोलिसांविषयी लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की पोलीस लोकांच्या संरक्षणासाठी आहेत की पोलीस गुंडगर्दीसाठी आहेत की पोलीस सुपारीबाज आहेत, असा एक संभ्रम निर्माण झाला होता। त्याविरुद्ध मी 23 मे 2023 पासून 1.5 वर्षापासून विविध ठिकाणी पत्रव्यवहार करत आलो। गृहमंत्रीकडे किंवा पोलीस महासंचालकाकडे, पोलीस आयुक्त ठाणे यांच्याकडे व DCP, ACP, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगरचे यांच्याकडे एक आपण पत्रव्यवहार करत आलो होतो। परंतु पोलीस डिपार्टमेंट स्वतःच्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता व मला विविधरित्या 1.5 वर्षामध्ये त्रास दिला। यांनी माझ्यावर खोटे गुन्हे नोंद केले, मला राजकीय नेत्यांनी त्रास दिला, काही लोकप्रतिनिधी होते ते मला त्रास देत होते। असे करून या लोकांनी षड्यंत्र रचून माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु जो माझा विषय होता, मी सत्याच्या बाजूनेच होतो म्हणून मी लढतच गेलो आणि आज या लढाईला कुठेतरी मानवी हक्क आयोग मुंबई, जे ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ मुंबई आहे, यांनी एक या तक्रारीमध्ये गंभीरता बघितली आणि जो CCTV फुटेज होता किंवा जे माझ्याकडे पुरावे होते त्याच्यामध्ये यांना सत्यता आढळून आल्यामुळे यांनी आपल्या बाजूने एक निकाल दिलेला आहे। आणि जे आरोपी आहेत किंवा ज्यांनी ते गैरकृत्य केले होते, ज्यांनी चुकीचे कामं केले होते, वर्दीत असूनसुद्धा त्यांनी पोलिसांच्या हक्काचं काय अंमलबजावणी न करता ते गुंड, माफिया यासारखं वागत होते। त्यांनी गँग बनवली होती, ते हफ्ता वसुलीचे कामं करत होते। त्यांना एक महाराष्ट्र ह्युमन राईट्स काउन्सिल जे आहे, मानवी हक्क आयोग, यांनी एक त्यांना दंड केलेला आहे आणि मला कुठे न्याय दिलेला आहे। काय केलं नाही, काय न्याय काय दिला? आता अशा प्रकारे 28 नोव्हेंबर 2024ला या केसमधील सगळी मोठी सुनवाई झाल्यानंतर एक 28 नोव्हेंबर 2024ला ऑर्डर केलेली आहे। सुहास विठ्ठल पाटील PSI जे शिवाजीनगरमध्ये त्या टायमाला कार्यरत होते, त्यांना 5 लाख रुपये मला नुकसान भरपाई देण्याचे त्यांना आदेश दिलेले आहेत आणि ही 5 लाख रुपयाची रक्कम 6 आठवड्यामध्ये माझ्याकडे सुपूर्द करण्याची त्यांना आदेश दिलेले आहे।
आणि महाराष्ट्र पोलीसचे महासंचालक आहेत आणि ठाणे पोलिसाचे आयुक्त आहेत, यांना एक आदेश दिलेला आहे की सुहास विठ्ठल पाटील जे आहेत त्यांच्यावर CRPC 154 अनुसार त्यांच्यावर FIR नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्या FIRची पूर्ण योग्य ती तपास करून PSI सुहास विठ्ठल पाटील जे अधिकारी शिवाजीनगरमध्ये त्या टाईमला होते त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्याची माझी मागणी आहे। त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, त्यांच्यावर जे काय कायदेशीर ॲक्शन होऊ शकते ती व्हावी। जर असं काही मला आढळलं कुठेतरी पोलिसांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न अजून पण चालू आहे व असं काही मला पुढेही आढळला, जर 10-15 दिवसात या ऑर्डरची जर अंमलबजावणी झालेली नाही असं आम्हाला दिसून आलं तर आम्ही आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार, सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार। परंतु या विषयामध्ये प्रशासनाला एकच विनंती आहे, गृहमंत्री जे आपले राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत सध्या देवेंद्र फडणवीस साहेब, यांना पण एकच विनंती राहील की साहेब या विषयावर लक्ष द्या आणि पोलिसांना आदेश द्या साहेब की जे काय पोलिसांचे इकडे उल्हासनगर झोन 4चे DCPच्या हद्दीमध्ये एक उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्ये सध्या जो काय अपराधाचा एक काय म्हणू शकतो लाईनअप चालू आहे की रोज काय ना काय इकडे रोज होतो आहे अपराध, त्या हिशोबाने इकडे पोलिसांवर लक्ष द्या आणि कृपया आम्हाला न्याय द्या साहेब। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।